तुम्हाला माहिती आहे का मंडळी, रात्रीच्या वेळेस 2 वाटी तांदूळ आणि सोबतच 1 वाटी चणा डाळ जर तुम्ही रात्रभर भिजवून घेतली, सकाळी थोडंसं पाणी घालून याचं छानसं बॅटर तयार करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये ना काही भाज्या जर घातल्या ना, तर तुम्ही सकाळी लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप पौष्टिक पदार्थ तयार करू शकता. तर इथं भाज्यांमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा, अर्धी शिमला मिरची, थोडंसं गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता यासोबत खाण्यासाठी आपण नेहमी जी साऊथ इंडियन पदार्थांसोबत खाण्यासाठी जी खोबऱ्याची चटणी बनवतो ना, अगदी तीच चटणी बनवलेली आहे. डिटेल रेसिपी जर पाहायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर आहे. त्यानंतर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घालून चुरचुरीत फोडणी दिली या चटणीला. आता आपण जे सुरुवातीला जे बॅटर तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये अगदी थोडासा खाण्याचा सोडा घातला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मी गॅसवर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि साईडनी हे आप्पे सोडून घ्यायचे आणि त्यानंतर मध्ये सोडायचे. झाकण ठेवून वरची जी साईड आहे ती छान सुकेपर्यंत म्हणजे थोडीशी कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर आप्पे पलटून घ्यायचे. दोन्हीही साईडनी हे आप्पे खरपूस भाजून घ्यायचे. मस्त मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक आणि चविष्ट हा नाश्ता बनवून तयार होतो. खूप मऊ लुसलुशीत, चवीला अप्रतिम लागतात. त्यामुळे रेसिपी जरूर ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.